हॅलो फ्रेंड्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण बायनरी सर्चचा प्रोग्राम बघणार आहोत. तर मित्रांनो, पीजी डिप्लोमा अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. बायनरी सर्चचा प्रोग्राम आज आपण घेणार आहोत. तर मित्रांनो, बायनरी सर्चचा प्रोग्राम मी काय केलं तर थोडासा पेंडिंग ठेवला होता. कामून पेंडिंग ठेवला होता कारण की बायनरी सर्चमध्ये आपल्याला ॲरे हा शॉर्टेड लागतो. मग ॲरे शॉर्टेड करण्यासाठी आपण कोणतं लॉजिक वापरतो? बबल शॉर्टचं लॉजिक वापरतो आपण. मग हे सर्व तुम्हाला मी बबल शॉर्टचं लेक्चर झाल्यानंतर सांगत आहे. का म्हणून सांगत आहे बबल शॉर्टचं लेक्चर झाल्यानंतर की मित्रांनो, बबल शॉर्टच्या लेक्चरचा प्रोग्राम बघत असताना आपण काय केलं तर हे पहा, बबल शॉर्टच्या लेक्चरचा प्रोग्राम बघत असताना आपण बबल शॉर्टचं लॉजिक यूज केलं. कशाला? ॲरेला शॉर्ट करण्यासाठी, एखाद्या ॲरेला शॉर्ट करण्यासाठी. आपण काल 50, 40, 10 हा ॲरे इन्सर्ट केलता, तेव्हा आपल्याला शेवटी काय आलं? शॉर्टेड ॲरे आला. कालचं जर लेक्चर बघितलं नसेल तर ते लेक्चर बघून घ्या. त्यामध्ये मी हा प्रोग्राम तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेला आहे. जरी समजलं नसेल तर या लेक्चरमध्ये समजून जाईल तुम्हाला की बायनरी सर्चचं काम काय आहे. मित्रांनो, बबल शॉर्टचं काम काय आहे. तर मित्रांनो, बबल शॉर्ट का म्हणून वापरतो आपण या प्रोग्राममध्ये? बायनरी सर्चच्या प्रोग्राममध्ये बबल शॉर्टचा काय यूज? तर मित्रांनो, तुम्ही जेव्हा बायनरी सर्चची थिअरी बघता, बायनरी सर्चची थिअरी ह्याच्यावरती मित्रांनो, बायनरी सर्च कोण्या ॲरेवरती परफॉर्म होतो? फक्त शॉर्टेड ॲरेवरती. म्हणजे शॉर्टेड ॲरे असला पाहिजे, म्हणजे एखाद्या वेनी त्याला ऑर्गनाइज केलं पाहिजे. मित्रांनो, युजरला माहिती का तिथं शॉर्टेड ॲरे टाकायचं आहे का म्हणून? पण युजरला जरी माहिती असलं तरी युजर ती मेहनत घेईन का शॉर्टेड ॲरे टाकण्याची? तर नाही मित्रांनो. युजर काय करीन की असाच रँडमली नंबर टाकतील. मग त्या ॲरेला सॉर्ट करणं आणि त्याच्यावरती बायनरी सर्च परफॉर्म करणं. बायनरी सर्च कशी परफॉर्म करते हे तुम्हाला सांगितलेलं आहे. काय करते? मिड कॅल्क्युलेट करते, की एलिमेंट सोबत मिड कम्पेअर करते. जर ते मॅच झाला तर एलिमेंट फाउंड येते, आणि जर ते मॅच नाही झाला तर की एलिमेंट या मिड सोबत चेक केला जातो. म्हणजे 29 हा 11 सोबत चेक केला जातो. 29 हा 11 सोबत चेक केला जातो. जर 29 हा मोठा निघाला की एलिमेंट पेक्षा, तर कुठल्या भागात सर्चिंग होते? राईट साईडला सर्चिंग होते. म्हणजे इथून या भागात सर्चिंग होते. जर की एलिमेंट छोटा निघाला असता या एलिमेंट पेक्षा मिडच्या, तर कुठल्या भागात सर्चिंग झाली असती? या भागात. समजत आहे? आपण हे मागच्या लेक्चर्स मध्ये बघितलेलं आहे. जर ते लेक्चर्स बघितले नसतील तर ते लेक्चर्स आधी बघून घ्या. मित्रांनो, आता ह्याला स्टेप बाय स्टेप डिवाइड करायचं जर सांगायचं जर झालं, याचे पार्ट्स पाडू आपण, जेणेकरून आपल्याला सोपं जाईल. आता याचे पार्ट्स जर सांगायचे म्हणलं तर पहिल्यांदा युजरकडून एन ची व्हॅल्यू म्हणजे ॲरेची साईज घ्यायची, आणि त्यानंतर ॲरे युजर कडून घ्यायचा इन्सर्ट करून. ॲरे कसा युजर कडून घ्यायचा ते कालच्या लेक्चर मध्ये बघितलेलं आहे. आणि बबल सॉर्ट हे काय आहे? बबल सॉर्टचं लॉजिक आहे तुमचं. बबल सॉर्टचं हे एवढं. बबल सॉर्टचं याने काय होतंय? युजरनी एंटर केलेला ॲरे, युजरनी इन्सर्ट केलेला ॲरे तुमचा शॉर्ट होऊन येतो आपल्याला. युजरनी एंटर केलेला जो काही ॲरे आहे तो शॉर्ट होऊन भेटतो. मग मित्रांनो, हा ॲरे आहे. सपोज ते वरला ॲरे, हा ॲरे आहे. हा ॲरे कोणता? हा ॲरे इथं पहा, इथं सॉर्ट झालेला आहे. मग मित्रांनो, याच्या आधी काहीतरी ऑपरेशन परफॉर्म झालं असेल ना, या दोन्हीच्या मध्ये बबल सॉर्ट ऑपरेशन परफॉर्म होणार, आणि त्यानंतर आपल्याला हा ॲरे भेटणार. आणि पुन्हा या ॲरेवरतीच आपण हे दिसत आहे का? या ॲरेवरतीच आपण बायनरी सर्च परफॉर्म करणार. तर मित्रांनो, ते समजलं तुम्हाला? मग त्यासाठी आपण बबल सॉर्टचं हे लॉजिक वापरलेलं आहे. का म्हणून? ॲरेला सॉर्ट करण्यासाठी. त्यानंतर खरा बबल सॉर्टचा प्रोग्राम तुमचा, बायनरी सर्चचा प्रोग्राम तुमचा इथून सुरू होते. इथून खाली तुमचा बायनरी सर्चचा प्रोग्राम. बाकी वरचा प्रोग्राम तर ॲज इट इज आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितला होता, तोच आहे बबल सॉर्टचा. तर मित्रांनो, आता काय करायचं? ॲरे शॉर्टेड झालेला भेटला, मग शॉर्टेड ॲरेवरती परफॉर्म होतोय काय? बायनरी सर्च ऑपरेशन परफॉर्म होतोय. मग बायनरी सर्च ऑपरेशन परफॉर्म करताना आपल्याला की एलिमेंट घ्यावं लागते. की एलिमेंट युजर कडून घ्या इन्सर्ट करून. की एलिमेंट युजर कडून घेतली की एलिमेंटची व्हॅल्यू. मग मित्रांनो, आय काय राहतो इथं तुमचा? आय काय राहणार आहे? तर लोअर इंडेक्स. आय काय राहणार आहे तुमचा? लोअर इंडेक्स. हा लोअर इंडेक्स 0 आणि अप्पर इंडेक्स 7 आणि मिड 3 व्हेरिएबल बनविणार तुमचे. आय तुमचा लोअर इंडेक्स, जे तुमचा अप्पर इंडेक्स काय राहतो? n-1 म्हणजे सपोज ह्याची व्हॅल्यू आहे, काय आहे?
ह्याची साईज किती आहे 8 एलिमेंट्स आहेत इथं 2 3 5 11 17 21 29 43 8 एलिमेंट्स आहेत. मग यांची व्हॅल्यू काय झाली 8 मायनस 1 7 म्हणजे अप्पर इंडेक्स काय झाला तुमचा 7. समजलं. लोअर इंडेक्स आणि अप्पर इंडेक्स कसा काढला. आता मिडची बारी. मिड एक कॅल्क्युलेट करायची. आय म्हणजे लोअर इंडेक्स, जे म्हणजे अप्पर इंडेक्स आणि मिड म्हणजे जे प्लस आय डिवाइड बाय 2. मिडचा फॉर्म्युला तुम्हाला सर्वजणांना माहिती. मिडचा फॉर्म्युला काय लोअर इंडेक्स प्लस अप्पर इंडेक्स डिवाइड बाय 2. म्हणजेच लोअर इंडेक्स काय तुमचा आय, लोअर इंडेक्स तुमचा काय आय आणि प्लस अप्पर इंडेक्स तुमचा काय जे आय प्लस जे डिवाइड बाय 2 म्हणजेच तुमचा काय होणार मिड. हा पहा हा मिडचा फॉर्म्युला. मग मित्रांनो तिन्ही कॅल्क्युलेट करणार आपण. आपल्याकडे मग आय भेटणार, लोअर इंडेक्स भेटणार, जे भेटणार, अप्पर इंडेक्स भेटणार आणि मिड भेटणार. त्यानंतर मिडला कम्पेअर करायची कोणासोबत कम्पेअर करायची की व्हॅल्यू सोबत. मग मित्रांनो त्यासाठी आपण एक कंडिशन लावणार. कोणती. एक लूप लावणार आधी, वाईल लूप लावणार आणि त्याच्यामध्ये कंडिशन लावणार आपण इफची की सोबत कम्पेअर करणार. मग मित्रांनो लूप का म्हणून लावायचा. इथं मित्रांनो आपल्याला इटरेशन्स परफॉर्म करायचे. आता पहा स्टेप 1 म्हणजे इटरेशन 1, स्टेप 2 म्हणजे इटरेशन 2, स्टेप 3 म्हणजे इटरेशन 3. मग मित्रांनो एकच गोष्ट आपल्याला बार बार जेव्हा करावं लागती तेव्हा आपल्याला एकच गोष्ट परत रिपीट करावं लागते, तेव्हा आपल्याला लूपची गरज पडते मित्रांनो. मग इथं काय करायचं, कोणती गोष्ट परत करायची आपल्याला की एलिमेंट. हा जो की एलिमेंट आहे 29 हा मिड सोबत परत मला कम्पेअर करायचा आहे. मला स्टेप 1 मध्ये कम्पेअर करणार मी हे दोन एलिमेंट्स. स्टेप 2 मध्ये मी माझा मिड जेव्हा बदलन तेव्हा मग मी मिड आणि हा एलिमेंट परत चेक करणार. स्टेप 3 मध्ये परत चेक करणार, मिड परत बदलन स्टेप 3 मध्ये. स्टेप 3 मध्ये 29 आणि हा की एलिमेंट परत चेक करणार. जर तो मॅच झाला तर एलिमेंट इज फाउंड येणार आणि जर तो मॅच नाही झाला, अनमॅच झाला तर एलिमेंट इज नॉट फाउंड येणार. मग मित्रांनो हे झाला तुमचा लूप. कितीपर्यंत लूप पळायचे तुमचे, जवळ तुमचा मिड कॅल्क्युलेट होत नाही तोवर, मिड फाइंड होत नाही तोवर तुमचा लूप पळणार. त्यानंतर इफ कंडिशन मध्ये काय लावायचं, की एलिमेंट हा मोठा आहे का छोटा आहे हे चेक केला जाणार त्याच्यात. कुणापेक्षा, मिडपेक्षा. जर की एलिमेंट मोठा असेल मिडपेक्षा, तर नॉर्मली आपण काय करतो. सपोज जर की एलिमेंट इथं पहा, इथं काय आहे की एलिमेंट मोठा आहे मिडपेक्षा. की एलिमेंट काय आहे 29, मिड काय आहे 11. जर की एलिमेंट मोठा आहे, की एलिमेंट 29 की एलिमेंट बरं का, की एलिमेंट जर मोठा आहे तुमचा मिडपेक्षा, मिडची काय आहे 11, मग की एलिमेंट मोठा आहे मिडपेक्षा, तर कंडिशन काय होत आहे ट्रू होत आहे. मग ही कंडिशन ट्रू झाल्यावर कुण्या पार्ट मध्ये हुडकणार आपण, कुण्या पार्ट मध्ये ॲरे हुडकणार, तर राईट साईडला म्हणजे या साईडला हे एवढ्या ॲरे मध्ये आपण हुडकणार. का म्हणून हुडकणार, कारण की आपल्याला माहिती या ॲरे मध्ये तर तो नसणार आहे, म्हणून तो इग्नोर केला जाणार. हा पार्ट इग्नोर केला जाणार. कोणता, हा ब्ल्यू कलर मधला पार्ट सगळा इग्नोर केला जाणार. हे शेड केलेला पार्ट इग्नोर केला जाणार. फाइंड कुठं केलं जाणार, या पार्ट मध्ये. मग मित्रांनो या पार्ट मध्ये तुमचा मग लोअर इंडेक्स इकडे येणार. लोअर इंडेक्स मिड प्लस 1 होणार. लोअर इंडेक्स मिड प्लस 1 होणार. म्हणजेच लोअर इंडेक्स काय आहे तुमचा आय, लोअर इंडेक्स आय आहे. मग मिड प्लस 1 म्हणजे आय काय होणार मिड प्लस 1. आय इज इक्वल टू मिड प्लस 1. मिड प्लस 1 म्हणजेच मिडची व्हॅल्यू काय होती 3, मिडची इंडेक्स व्हॅल्यू. मग मिड प्लस 1 म्हणजे 4, म्हणजे आय तुमचा काय झाला, आता आय तुमचा 4 झाला. मग मित्रांनो जेव्हा मोठा असतो तेव्हा इकडलं मिड प्लस आयला आपण जेव्हा की एलिमेंट मोठा असतो तुमच्या मिडपेक्षा, तेव्हा आयला प्लस करतो आपण, आयला प्लस करतो. पहा की एलिमेंट जेव्हा मोठा असतो, ही जर कंडिशन ट्रू झाली तर आयला प्लस करणार आपण, कारण की लोअर इंडेक्सला वाढविणार एक हेनी, मिड प्लस 1 करणार, कारण की राईट साईडला आपल्याला सर्च करायचं असते म्हणून. आणि एल्स जर की एलिमेंट मोठा नसेल मिडपेक्षा, तर काय असेल की एलिमेंट छोटा असेल, म्हणजे कंडिशन जेव्हा फॉल्स होईल. इथं पहा की एलिमेंट इथं तर दिलेलं नाही. जर की एलिमेंट सपोज तुमचा की एलिमेंट इथं 5 असता, सपोज तुमचा की एलिमेंट इथं 5 असता मित्रांनो, किंवा 3 असता, की एलिमेंट तुमचा 3 असता, तर काय झालं असतं
की एलिमेंट या मिड सोबत कम्पेअर केला असता की एलिमेंट छोटा आहे का नाही मिड सोबत, हो. मग कंडिशन काय झाली, सॉरी की एलिमेंट टाका. की एलिमेंट काय आहे तुमचा 3. की एलिमेंट हा मोठा आहे का तुमच्या मिड पेक्षा, ही कंडिशन काय आहे, फॉल्स झाली. कंडिशन फॉल्स झाल्यावर काय होणार, कंडिशन फॉल्स झाल्यावर अप्पर इंडेक्स हा मिड -1 होणार. मिड -1 म्हणजे अप्पर इंडेक्स काय आहे, अप्पर इंडेक्स म्हणजे काय आहे तुमचा जे आहे. मग जे हा मिड -1 होणार. मिड काय आहे तुमचा 3. मिड -1 म्हणजे मिड -1 म्हणजे 3 म्हणजे 2. 3 - 1 2. मग 2 वरती तुमचा अप्पर इंडेक्स येणार आणि तुमचा लोअर इंडेक्स त्याच जागी राहणार. लोअर इंडेक्सला चेंज करायची गरज आहे का, नाही. समजलं. आणि त्यानंतर पुढचा मिड कॅल्क्युलेट होणार. मग हा पार्ट इग्नोर केला जाणार जेव्हा तो छोटा असेल, काय मिड पेक्षा. की एलिमेंट जर छोटा असेल, की एलिमेंट काय आहे 3 आहे, मग या पार्टमध्ये हुडकणार आपण. समजलं. मग त्या जेव्हा आपल्याला इकडच्या पार्टमध्ये हुडकायचं असते, जेव्हा लेफ्ट साईडच्या पार्टमध्ये हुडकायचं असते, तेव्हा अप्पर इंडेक्स मायनस करायचा मिडपेक्षा, आणि राईट साईडच्या पार्टमध्ये हुडकायचं असेल तर लोअर इंडेक्स प्लस करायचा. कळलं, मिडपेक्षा. समजलं. टेन्शन घेऊ नका, मी टाईप करून सांगणार आहे. समजलं आता, हो का. जे मायनस केला मी मिडपेक्षा कवा, जेव्हा की एलिमेंट हा छोटा असेल मिडपेक्षा, जेव्हा ही कंडिशन फॉल्स झाली तेव्हा हा हे एक्झिक्यूट होणार. आणि मिड तुमचं परत कॅल्क्युलेट होणार. मिड तुमच्या नंतरच्या आय आणि जे वरती कॅल्क्युलेट होणार. म्हणजे नंतरनी काय भेटलं आपल्याला आय जी, सपोज ह्याच्यानंतरनी आपल्याला आपले 29 ही 11 पेक्षा मोठी निघाली व्हॅल्यू, मग काय होणार, मिड +1 होणार. लोअर इंडेक्स मिड +1 होणार. मिड +1 झाल्यावर लोअर इंडेक्स तुमचा 4 झाला आणि अप्पर इंडेक्स तुमचा जेच तेच राहिला, 7च राहिला. मग मित्रांनो परत मिड कॅल्क्युलेट होणार. मिडचा फॉर्म्युला परत इथं कॅल्क्युलेट करणार, म्हणून इथं मिडचा फॉर्म्युला लिहिलाय. मिड काय, I + J/2. मग आता आयची व्हॅल्यू काय आहे, आयची व्हॅल्यू, आय म्हणजेच तुमचा लोअर इंडेक्स. आयची व्हॅल्यू करंटली आयची व्हॅल्यू 4 आहे. आपण आयची व्हॅल्यू चेंज केली ते ना इथं. मग आयची व्हॅल्यू काय आहे 4 आहे. त्यानंतर आयची व्हॅल्यू जेची व्हॅल्यू काय आहे 7. मग ह्या 7 + 4/2, 7 + 4/2. मग तुमचा मिड काय येईल 5. तुमचा मिड 5 येईल मित्रांनो. मग तुमचं परत मिड सोबत कंपॅरिझन होणार. मग तुमचा हे जेव्हा एक्झिक्यूट होईल तेव्हा परत लूप कंटिन्यू होणार. तुमचा कोणता, व्हाईल लूप तुमचा आणखीन एक्झिक्युटेबल आहे. पहा मी याला खाली घेतो. व्हाईल लूप तुमचा आणखीन एक्झिक्युटेबल आहे, म्हणजे सुरू आहे. आणखीन एंड झालाय का तुमचा व्हाईल लूप, तर नाही मित्रांनो, एंड नाही झाला. व्हाईल लूप आणखीन एक्झिक्युटेबल आहे. पहा मिडचं झालं. आता इथं एंड झाला की कुठे येतो, परत कंडिशन चेक करा. ही जर कंडिशन ट्रू निघाली तर परत आपल्याला हे करावं लागेल, परत हे कम्पेअर करावं लागेल. हे कम्पेअर केल्यावर तुम्हाला परत मिड भेटन. परत नेक्स्ट स्टेप असेल तरच मध्ये जाईन. जर तुमची नेक्स्ट इटरेशन म्हणजे इथं किती स्टेप परफॉर्म झाले 3, सपोज ह्या स्टेपलाच तुम्हाला मिड फाइंड आउट झाला स्टेप 1लाच, तर तो स्टेप 2ला स्टेप 3ला जाईन का, नाही. तर स्टेप 1ला फाइंड आउट झाला तर जाणार नाही. मग मित्रांनो स्टेप 1ला जर फाइंड आउट नाही झाला तर ही कंडिशन काय होणार, फॉल्स होणार. मग मित्रांनो स्टेप 1ला फाइंड आउट नाही झाला की स्टेप 2 साठी परत एक्झिक्यूट करणार. मग स्टेप 2चं मिड कॅल्क्युलेट करणार, स्टेप 2चं लोअर इंडेक्स कॅल्क्युलेट करणार, स्टेप 2चं मिड कॅल्क्युलेट करणार, स्टेप 2चा अप्पर इंडेक्स कॅल्क्युलेट करणार. त्यानंतर जरी फाइंड आउट नाही झाला तर परत एक्झिक्यूट करणार, कारण परत कंडिशन काय निघणार, ही फॉल्स. आता ही कंडिशन काय म्हणते ते बघूया. ही कंडिशन व्हाईल लूपची, की एलिमेंट नॉट इक्वल टू मिड, म्हणजे की एलिमेंट जर मिड पेक्षा नॉट इक्वल टू असेल तरच हे ऑपरेशन परफॉर्म करा. म्हणजे काय, की एलिमेंट मोठा आहे का नाही ते चेक करा. मग जर मित्रांनो की एलिमेंट नॉट इक्वल टू असेल तर, म्हणजे ही कंडिशन जर ट्रू निघाली तरच हे एक्झिक्यूट करा. की एलिमेंट जर नॉट इक्वल टू असेल मिडपेक्षा, तर मग की एलिमेंट जर नॉट इक्वल टू असेल तरच ही कंडिशन ट्रू होणार. पण जर की एलिमेंट हा इक्वल झाला मिडपेक्षा, म्हणजेच 29 आणि की एलिमेंट दोन्ही इक्वल टू निघाले. आता हे मिडची व्हॅल्यू 29 आहे सपोज, आणि ही पण 29 आहे, दोन्ही इक्वल टू निघाले, तर कंडिशन काय होणार, ती कोणती, व्हाईल लूपची कंडिशन. ही कंडिशन
फॉल्स होणार. मग कंडिशन फॉल्स झाले व्हाईल लूप एक्झिक्यूट होणार का, हे एक्झिक्यूट होणार का, नाही. मग मित्रांनो डायरेक्ट तुमचा कंट्रोलर कुठे येणार, प्रोग्राम कंट्रोलर इथं येणार. मग इथं येऊन ते जे हा आय हा तुमचा जे पेक्षा लेस दॅन आहे का किंवा इक्वल टू आहे का चेक करणार. ही जर कंडिशन ट्रू झाली तर एलिमेंट फाउंड. मग आयची व्हॅल्यू काय आहे तुमच्या, आयची व्हॅल्यू काय आहे तुमच्या, आयची व्हॅल्यू म्हणजेच लोअर इंडेक्स 0 आणि अप्पर इंडेक्स काय आहे तुमचा, ची व्हॅल्यू 7. मग 0 हा लेस दॅन आहे का 7, हो 0 हा लेस दॅन आहे का, 0 हा लेस दॅन आहे 7. मग कंडिशन ट्रू निघली. मग एलिमेंट इज फाउंड तुमचा असा आउटपुट स्क्रीनला मेसेज येणार. समजलं. आणि जर ती ही कंडिशन ट्रू नाही निघली तर एलिमेंट इज नॉट फाउंड येणार. समजलं. नाही समजलं असेल तर चला तर आता आपण ऑनलाईन कंपाईलरवरती जाऊन हा प्रोग्राम टाईप करून समजून सांगतो. सो लेट्स गो. सो फ्रेंड्स आता आपण आपल्या ऑनलाईन कंपायलर वरती आलो आहोत. तर मी हे काढून टाकतो आणि इथं आता तुम्हाला कोणता प्रोग्राम करायचा आहे तुम्हाला माहिती, बायनरी सर्चचा प्रोग्राम. मग मित्रांनो बायनरी सर्चच्या प्रोग्राम मध्ये आधी ॲरे युजर कडून घ्यायचा. मग ॲरे युजर कडून घेण्याआधी युजर कडून ॲरेची साईज एंटर करून घ्या. मग ॲरेची साईज युजर कडून एंटर करून घ्या. पहिले स्टेप तर तुमची ती राहील, ॲरेची साईज युजर कडून एंटर करून घ्यायची. मग मित्रांनो तुम्ही ॲरेची साईज युजर कडून एंटर करून घ्या. तर ॲरे डिक्लेअर करा आधी. ॲरे कशात डिक्लेअर करायचा, इंटिजर मध्ये. एंड ॲरे तुमचा, ॲरेला मी सिम्पली ए ने डिनोट करणार आणि ॲरेची साईज द्यायची. किती बाईट द्यायची आपण, सपोज 10 बाईट किंवा 15. साईज बाईट मध्ये नाही तर साईज रॅन्डम साईज देऊन टाकायची, कारण की ॲरे मध्ये तेवढे एलिमेंट्स आपण एंटर करू शकतो, असं एक सांगण्याचा प्रकार असतो इथे. त्यानंतर आपल्याला जे जे व्हेरिएबल लागणार आहे ते घ्यायचे. आय लागणार आहे आपल्याला फॉर लूप साठी, कॉमा जे लागणार आहे आपल्याला. जे कशासाठी लागणार आहे की आपल्याला पासेस परफॉर्म करायचे. कशामध्ये पासेस परफॉर्म करतो आपण, बबल सॉर्ट मध्ये. बबल सॉर्ट मध्ये आणखीन कोणत्या गोष्टी लागतात आपल्याला, आय आणि जे. आणखीन कोणता व्हेरिएबल लागतोय बबल सॉर्ट मध्ये, स्वॅपिंग साठी आपल्याला टेम्पररी व्हेरिएबल लागते, म्हणून TEMP टेम्प व्हेरिएबल आपण क्रिएट केला. पहिल्यांदा आपण एवढंच बघू, जर आणखीन काही लागलं तर आणखीन क्रिएट करीत जाऊ. आता सपोज मित्रांनो मला युजर कडून व्हॅल्यू घ्यायची ॲरेची, युजर कडून ॲरेची व्हॅल्यू घ्यायची. मग आधी मी काय करणार, युजर कडून ॲरेचं साईज घेणार. मित्रांनो ॲरे मध्ये एवढी जागा आपण आधीच डिफाईन केली, म्हणजे ॲरे मध्ये 15 एलिमेंट बसू शकतात, पण युजरला 15 टाकायचेच नाही, युजरला 10च एलिमेंट टाकायचे ॲरे मध्ये. मग युजर त्याची साईज स्वतः देणार. मग युजर कडून ॲरेची साईज स्वतः घ्यायची. मग युजर कडून ॲरेची साईज स्वतः घेण्यासाठी प्रिंट एफ फंक्शनचा वापर करा. प्रिंट एफ फंक्शनचा वापर करा. याच्यामध्ये युजरला मेसेज द्या की एंटर साईज ऑफ ॲरे. मग युजर काय करणार, तिथं ॲरेची साईज एंटर करणार. मग ती साईज युजरनी जी साईज एंटर केली ॲरेची ती स्कॅनएफ फंक्शनचा यूज करून तुम्ही ती व्हॅल्यू तुमच्या एन वरती टाका. एन नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर केला नाही तर ते एन नावाचा व्हेरिएबल बी डिक्लेअर करून घ्या. आता इथं काय करूया आपण, %d का म्हणून, कारण की एन हा इंटिजर व्हॅल्यू आहे. एनचा नंबर कसा घेणार आहोत, इंटिजर. मग ऍड्रेस ऑफ एन वरती टाकून द्या. मग एन ला डिक्लेअर केलंय का आपण इथं, नाही. मग एन ला डिक्लेअर करा, कॉमा देऊन असं एन ला बी डिक्लेअर करा. व्हेरिएबल डिक्लेरेशन महत्वाचं असतंय, डिक्लेअर केलं नाही तर आपल्याला एरर येऊन जाईल. आता युजर कडून व्हॅल्यू घेतली, ही झाली आपली पहिली स्टेप. युजर कडून व्हॅल्यू घेतली, ही झाली आपली पहिली स्टेप. आता दुसरी स्टेप, युजर कडून ॲरे घ्यायचा. मग प्रिंट एफ करा, युजरला ॲरे एंटर कर म्हणून असा मेसेज आपण आउटपुट स्क्रीनला देऊया. एंटर ॲरे एलिमेंट्स, एंटर ॲरे एलिमेंट्स असं कुणाला मेसेज दिला, युजरला मेसेज दिला. मग ॲरे एलिमेंट्स कशामध्ये घ्यायचे, फॉर लूप मध्ये. फॉर लूपचा यूज करायचा तुमचा फॉर लूप. त्यानंतर तुम्हाला ॲरे एलिमेंट्स इन्सर्ट करून घेण्यासाठी फॉर लूपचं लॉजिक तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आय हा
आय आय इक्वल्स टू 0 पासून का म्हणून, कारण की इंडेक्स व्हॅल्यू 0 पासून सुरुवात होती. आय हा लेस दॅन असला पाहिजे एन पेक्षा. एन का म्हणून एन ॲरेची साईज आहे त्याच्यापेक्षा लेस दॅन असला पाहिजे. आय प्लस प्लस म्हणजे आय इन्क्रीमेंट झाला पाहिजे. जवळ आपला प्रोग्राम पूर्ण भरत नाही, जवळ आपला ॲरे पूर्ण भरत नाही तवर. मग याच्यामध्ये स्कॅन एफ फंक्शन यूज करा. स्कॅन एफ फंक्शन यूज केल्यावर तुम्ही ॲरेची व्हॅल्यू %d वरती घ्या. %d करून ॲरेची व्हॅल्यू स्टोअर करा. कुणाच्या ॲड्रेस ऑफ ए ऑफ एनच्या, ए ऑफ आयच्या, सॉरी ए ऑफ आयच्या ॲड्रेस ऑफ ए ऑफ आयच्या हे जागी स्टोअर करा. समजलं. ए ऑफ आयच्या म्हणजे आता आयची व्हॅल्यू काय आहे 0. मग ए ऑफ आय म्हणजे ए ऑफ 0. ए ऑफ 0 वरती युजरनी पहिली जी व्हॅल्यू एंटर केली ती व्हॅल्यू ए ऑफ 0 वरती स्टोअर होईल. त्यानंतर प्लस होईल, काय आय प्लस प्लस होईल. आय प्लस प्लस झाल्या 1 होईल. त्यानंतर दुसरी व्हॅल्यू एंटर केलेली 1 ए ऑफ 1 वरती, तिसरी व्हॅल्यू एंटर केलेली ए ऑफ 2 वरती, चौथी व्हॅल्यू एंटर केलेली ए ऑफ 3 वरती. कळलं. म्हणजे n-1 टाइमच रन होणार हा ॲरे. मग मित्रांनो ॲरे आपण युजर कडून घेतला. आता तिसरी स्टेप, आता इथं स्लॅश n लावणं कंपल्सरी आहे तुमच्यासाठी. स्लॅश n लावत चला, कारण की प्रोग्राम तेवढा जेवढा आपण क्लिअर आउटपुट दिसेल तेवढंच आपल्यासाठी चांगलं आहे. आता मित्रांनो ही झाली तुमची 2 स्टेप. आता तिसरी स्टेप म्हणजे आपल्याला ॲरे युजरने एंटर केलेला ॲरे सॉर्ट करायचा आहे. सॉर्टिंगसाठी आपण कोणतं लॉजिक लावतो, बबल सॉर्टचं. बबल सॉर्टचं लॉजिकसाठी 2 फॉर लूप असतात, हे तुम्हाला लक्षात यायला पाहिजे लगेच. जेव्हा तुमच्या पेपरमध्ये तुम्हाला बबल सॉर्टचं लॉजिक विचारलं तेव्हा तुमच्या माइंडमध्ये लगेच क्लिक व्हायला पाहिजे की तुम्हाला 2 फॉर लूप लागतात. पहिलं फॉर लूप कशासाठी, तर नंबर ऑफ पासेससाठी. पासेस कुठून सुरुवात होतात, पहिलं पास, दुसरं पास, तिसरं पास, असं 1 पासून पासेस सुरुवात होतात. म्हणून आयची व्हॅल्यू मी 1 देणार. आयची व्हॅल्यू 1 देणार. पासेस कुठपर्यंत असतात, n-1 पासेस परफॉर्म होतात कशात, बबल सॉर्ट मध्ये. मग n-1 पासेस परफॉर्म होतात म्हणल्यावर आय हा तुमचा लेस दॅन असला पाहिजे एन पेक्षा. एन काय आहे, युजरने एंटर केलेली साईज. आणि मग तिथं काय करणार तुम्ही, आय प्लस प्लस करणार. आय तुमचा प्लस प्लस करणार. आयला का म्हणून प्लस प्लस केलं की आपल्याला n-1 पासेस परफॉर्म करायचे ना. मग पहिला पास जवळ कंडिशन ट्रू आहे तर पहिला पास रन होईल. दुसऱ्या पासला जवळ कंडिशन ट्रू आहे तर दुसरा पास रन होईल. त्यानंतर परत प्लस प्लस झाल्यावर तिसरा पास सुरू होईल. त्यानंतर परत प्लस प्लस झाल्यावर चौथा पास सुरू होईल. कुठपर्यंत पासेस रन होतील, जवळ ही कंडिशन ट्रू आहे तर. आता फॉर लूप पहिला झाला. दुसरा फॉर लूप आपण घेतो ते स्टेप्स परफॉर्म करण्यासाठी. आता स्टेप्स तुम्हाला कोणत्या स्टेप्स तुम्हाला आता तुम्हाला सांगतो. हे पहा, साईडला तुम्हाला दिसत असेल, हे पहा या साईडला तुम्हाला दिसत असेल की जे कशासाठी यूज करतो, जे इज इक्वल टू 1, जे इज इक्वल टू 0, जे इज इक्वल टू 0, जे इज इक्वल टू 1, जे इज इक्वल टू 2, असे हे ज्या स्टेप्स दिसायल्यात, पहिली स्टेप, दुसरी स्टेप, तिसरी स्टेप, त्या स्टेप्स साठी आपण जे यूज करतो. मित्रांनो प्रत्येक पास झाल्यानंतर एक एक स्टेप खालून मायनस होती, हे तुम्हाला माहिती. प्रत्येक पास झाल्यानंतर एक एक स्टेप खालून मायनस होती. मग मित्रांनो त्यासाठी जेची व्हॅल्यू एका ह्याने मायनस करून टाकायची. कशाने, आय मायनस जे मध्ये n-i करून टाकायची जेची व्हॅल्यू. मग जेची व्हॅल्यू कुठून सुरुवात होती, जेची व्हॅल्यू ही 0 पासून सुरुवात करणार. का म्हणून, कारण की इंडेक्स व्हॅल्यू 0 पासून सुरुवात होती. आणि जे इथं काय आहे, जे इथं इंडेक्स व्हॅल्यूला रिप्रेझेंट करत आहे. मग इथं जे केला मी, जे हा इक्वल टू जे हा लेस दॅन असला पाहिजे कुणापेक्षा, n-1 पेक्षा. n-1 किंवा n-1 करू नका, n-i करा. n-1 येणार नाही तिथं, n-i येणार. का म्हणून, कारण की आय ची व्हॅल्यू 1 असणार. तेव्हा n-1 म्हणजे साईज -1. सपोज युजरने एंटर केली 5, तर 5-1 4. फक्त 4 दा जे चे ऑपरेशन म्हणजे जे इज इक्वल टू 0, जे इज इक्वल टू 1, जे इज इक्वल टू 2, जे इज इक्वल टू 3, जे इज इक्वल टू 4. फक्त 4 स्टेप, J1, J2, J3, J4 आणि J0 इथं वरला, हे टोटल 5 स्टेप रन होणार तुमच्या.
हे 5 स्टेप रन होणार आणि त्यानंतर तुमचा परत हे 5 एंड होणार. हे 5 एंड झाला की मग त्याच्या खालची स्टेप करायची गरज आहे का? नाही. मग जवळ जसं जसं आय प्लस प्लस होईल तसं तसं एवढ्या ह्यानी एन मायनस मायनस होतील. एन जे मायनस मायनस होईल. म्हणजे कळलं? जे तितक्यापर्यंतच रन होईल. कळलं? म्हणजे काय? एक एक स्टेप. आता पुढच्या ह्याला आपल्याला ही स्टेप करायची गरज नाही, त्याच्या पुढच्या ह्याला ही स्टेप करायची गरज नाही, त्याच्या पुढच्या ह्याला ही स्टेप करायची गरज नाही. जसं की मी तुम्हाला स्क्रीनशॉट लावून दाखविला असेल. मी त्या स्क्रीनशॉट मध्ये तुम्ही बघितलं असेल. स्क्रीनवरती मी स्क्रीनशॉट लावला होता जे इज इक्वल टू वाला. ती समजलं? आणि बबल सॉर्टचं लॉजिक सुद्धा समजत आहे तुम्हाला. त्यानंतर जे ला प्लस प्लस करायचं विसरू नका, कारण की जे ला सुद्धा वाढवायचं आहे आपल्याला. हा लॉजिक तुम्हाला लर्न असाय पाहिजे मित्रांनो. हा लॉजिक लर्न असाय पाहिजे, तुम्हाला क्रिएट करता यायला पाहिजे. आता याच्यामध्ये कंडिशन चेक करायची. जर पहिली व्हॅल्यू ए ऑफ जे ची व्हॅल्यू जर मोठी असेल ए ऑफ जे प्लस वन पेक्षा, तर मग स्वॅपिंग होणार. कळलं? बबल सॉर्ट मध्ये काय होतंय? पहिली व्हॅल्यू जर मोठी असेल दुसऱ्या व्हॅल्यू पेक्षा तर स्वॅपिंग होती. मग कंडिशन लावणार इथं आपण इफ कंडिशन, इफ ची कंडिशन लावणार आणि त्या कंडिशन मध्ये तुमचं चेक केलं जाणार. कंडिशन मध्ये तुमची व्हॅल्यू चेक केली जाणार. कोणती? ए ऑफ जे हा तुमचा लेस दॅन आहे का कशापेक्षा? ए ऑफ जे प्लस वन पेक्षा. मग कंडिशन लावा ए ऑफ जे हा मोठा आहे का? जर पहिली व्हॅल्यू मोठी असली तरच कंडिशन ट्रू होणार. मग ए ऑफ जे मोठा आहे का ए ऑफ जे प्लस वन पेक्षा? जे प्लस वन म्हणजे जेची पुढची व्हॅल्यू. मी तुम्हाला काल समजून सांगितले, मला काय वाटत नाही एवढं तुम्हाला आणखीन क्लिअर करून सांगायची गरज आहे. जर ते कालचं लेक्चर बघितलं नसेल तर तुम्हाला मग समजणार नाही. जर ते कालचं लेक्चर बघितलं नसेल तर ते बघून घ्या. मग मी काय करणार? स्वॅपिंग परफॉर्म करणार. कशामध्ये? ए ऑफ जे मध्ये आणि ए ऑफ जे प्लस वन मध्ये. केव्हा? जेव्हा ही कंडिशन ट्रू होईल तेव्हा. पहिली व्हॅल्यू जर दुसऱ्या व्हॅल्यू पेक्षा, पहिली व्हॅल्यू म्हणजे ए ऑफ जे जर दुसऱ्या व्हॅल्यू पेक्षा मोठा असेल, ए ऑफ जे जर याच्यापेक्षा मोठा असेल तर मग स्वॅपिंग होणार. मग स्वॅपिंग मध्ये काय करतो आपण? टेम्प वरती ए ऑफ जे ची व्हॅल्यू टाकतो. टीईएमपी टेम्प. टेम्प वरती तुमची मी कोणती व्हॅल्यू टाकतो? ए ऑफ जे ची व्हॅल्यू टाकतो. ए ऑफ जे ची व्हॅल्यू मी टेम्प वरती टाकली. ए ऑफ जे वरती मी कोणती व्हॅल्यू टाकतो? ए ऑफ जे प्लस वन ची व्हॅल्यू टाकतो. म्हणजे ए ऑफ जे इक्वल टू ए ऑफ जे प्लस वन. ह्याला क्लोज करा. आणि ए ऑफ जे प्लस वन वरती मी काय टाकतो? टेम्प टाकतो. समजलं? इथं स्वॅपिंग परफॉर्म झाली. आता हे झालं तुमचं, हे तुमचं काय झालं? बबल सॉर्ट. आता 3 स्टेप आपल्या परफॉर्म झाल्या. 3 स्टेप झाल्या. आता आपल्याला काय भेटन? ॲरे सॉर्टेड होऊन भेटन. आता इथून पुढे खरं बायनरी सर्च तुमचा सुरू होते. ह्या इथपर्यंत आपण मागच्या लेक्चर मध्येच बघितलं होतं. इथून पुढे खरं तुमचा बायनरी सर्चचा प्रोग्राम परफॉर्म होते. आता एवढं आपण कशासाठी केलं? फक्त ॲरे सॉर्टेड भेटावं म्हणून. आपल्याला युजरने सपोज ॲरे एंटर केला 50, 30, 40, 20 आणि 10 असा युजरने ॲरे एंटर केला, तर मग हा प्रोग्रामचा यूज करून तो ॲरे कसा होईल? तो ॲरे सॉर्टेड होईल. आधी 10, पुन्हा 20, पुन्हा 30, 40 आणि 50 अशी शेवटी व्हॅल्यू येईल. सगळ्या मोठ्या व्हॅल्यू इकडे जाते ना, सगळ्या छोट्या व्हॅल्यू इकडे जातील. आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. मग मित्रांनो, जेव्हा इथं मी ॲरे डिस्प्ले करीन तुम्हाला, इथं जर मी ॲरे डिस्प्लेचं लॉजिक लावीन तर आपल्याला ॲरे शॉर्टेड डिस्प्ले होऊन येईल. मग त्या शॉर्टेड ॲरेवरती आपल्याला बायनरी सर्च परफॉर्म करायचं आहे. आता बायनरी सर्च इथून पुढची स्टेप. बायनरी सर्च मध्ये आधी काय करते? बायनरी सर्च मध्ये आधी के एलिमेंट्स घेतात. म्हणजे जो एलिमेंट तुम्हाला फाइंड आउट करायचा तो एलिमेंट. बायनरी सर्च म्हणजे काय? आपल्याला एक एलिमेंट फाइंड आउट करायचा त्या ॲरे मधला. आता युजरने एंटर केला ॲरे, त्या ॲरे मध्ये तो एलिमेंट आहे की नाही. जर एलिमेंट तो प्रेझेंट आहे त्या ॲरे मध्ये तर एलिमेंट इज फाउंड. जर तो एलिमेंट त्या ॲरे मध्ये प्रेझेंट नाही तर एलिमेंट इज नॉट फाउंड. हा तुमचा बायनरी सर्चचं लॉजिक असते. मित्रांनो, ती कसं इम्प्लिमेंट करायचं प्रोग्राम थ्रू ते बघूया. आता पहिल्यांदा की व्हॅल्यू युजर कडून घ्यायची. प्रिंट एफ की व्हॅल्यू युजर कडून घ्यायची. मग युजरला काय मेसेज द्यायचा? किंवा एंटर की एलिमेंट.
एलिमेंट. मग युजर काय करीन, तुमचा की एलिमेंट हा एंटर करीन. इथं काय करा, /n लावा. /n लावणं कंपल्सरी आहे, कारण की खूप साऱ्या प्रिंटएफच्या लाईन्स झालेल्या आहेत. प्रिंटएफच्या लाईन्स जितक्या तितकं तुम्हाला कन्फ्युजन. स्कॅनएफ मध्ये तुम्हाला की वरती व्हॅल्यू टाकायची, की नावाच्या व्हेरिएबल वरती. मग की नावाच्या व्हेरिएबल साठी %d लावणार आपण, आणि त्यानंतर इथं कॉमा देऊन ऍड्रेस ऑफ KEY की. मग तुम्ही म्हणता सर की व्हेरिएबल डिक्लेअरच केलं नाही आपण. मग की व्हेरिएबल आपल्याला डिक्लेअर करून घेऊ. इथं वर यायचं, कॉमा देऊन KEY की नावाचा व्हेरिएबल इंटिजर मध्ये डिक्लेअर करून टाकायचा. समजलं. कीचे एलिमेंट घेतली. मग किती स्टेप परफॉर्म झाल्या, 4 स्टेप. पहिली स्टेप ही n वरती व्हॅल्यू घेतली, दुसरी स्टेप ऍरे इन्सर्ट करून घेतला, तिसरी स्टेप बबल सॉर्टचं लॉजिक लावलं, याच्या थ्रू काय होणार, आपल्याला ऍरे शॉर्ट होऊन भेटणार. चौथी स्टेप कीची व्हॅल्यू घेतली. आता 5वी स्टेप मेन म्हणजे तुमचं लॉजिक लावायचं. काय लॉजिक लावायचं तुम्ही, तुमच्या आधी सगळ्या व्हॅल्यूज घ्यायच्या. लॉजिक लावायचं नाही, तुमच्या आधी सगळ्या व्हॅल्यूज घ्यायच्या. म्हणजे तुमचा लोअर इंडेक्स घ्यायचा, अप्पर इंडेक्स घ्यायचा आणि मिड कॅल्क्युलेट करायचा. मग मित्रांनो, तुमचा लोअर इंडेक्स काय असणार आहे, आय. लोअर इंडेक्स तुमचा आय असणार आहे. मग आय इक्वल टू लोअर इंडेक्स काय असणार आहे, आय इक्वल टू 0 करून टाकायचं. आय इक्वल टू 0. आय इक्वल टू 0च कामून केलं आपण इथं, आय इक्वल टू 1 कामून केलं नाही. कारण की लोअर इंडेक्सची सुरुवात कुठून होते, लोअर इंडेक्सची सुरुवात कुठून होते, 0 पासून सुरुवात होते. इंडेक्स व्हॅल्यूची सुरुवात 0 पासून होते, म्हणून आयला 0 केलं. आता मित्रांनो तुम्ही म्हणता इथं आयला आपण 1 डिक्लेअर केलं तर त्याचा संबंध इथं येणार नाही का. तर मित्रांनो, इथं तुम्ही डिक्लेअर केलं, त्याचा संबंध फक्त एवढ्याच फॉर लूप मध्ये येतो. एवढ्याच फॉर लूप मध्ये तो आय 1 असतो. बाकी या फॉर लूपच्या बाहेर तो आय 1 असतो का, नाही. मग त्या आयला मी इथं काय केलं, 0 डिक्लेअर केलं. मग मी जे घेणार, जे काय असणार माझा अप्पर इंडेक्स, हा तुमचा झाला लोअर इंडेक्स. याला मी असं करतो की तुम्हाला समजून जाईल. लोअर इंडेक्सला LI टाकतो मी, आणि अप्पर इंडेक्सला सेम फॉर अप्पर इंडेक्स UI टाकतो. UI अप्पर इंडेक्स, जेणेकरून तुम्हाला लक्षात येऊन जाईल. आता तुमचा UI काय आहे तुम्हाला समजलं, किंवा तुमचा लोअर इंडेक्स म्हणजे n-1. n-1 तुमचा काय असते, तुमचा अप्पर इंडेक्स असते. हे तुम्हाला क्लिअर झालं. आपण बघितलं आहे ना, n-1 तुमचा अप्पर इंडेक्स असते. हा, n-1 तुमचा अप्पर इंडेक्स असते. समजलं. आणि अप्पर इंडेक्स काय आहे या प्रोग्राम मध्ये, जे, आणि लोअर इंडेक्स काय आहे, आय. हे आय आणि हे जे ह्याच्या पुरतच मर्यादित आहे. हे आय आणि हे जे ह्याच फॉर लूप पुरतं मर्यादित आहे. पण हे आय आणि हे जे पूर्ण बायनरी सर्च पुरतं मर्यादित आहे. आता मिड कॅल्क्युलेट करायचं. मिड, MID, मिडचा फॉर्म्युला काय, आय प्लस जे डिवाइड बाय 2 कामून, कारण की मिडचा फॉर्म्युला ते आहे. मिडचा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात असला पाहिजे, हा फॉर्म्युला. मग मिड हे कॅल्क्युलेट होऊन या मिड वरती व्हॅल्यू स्टोअर होईल. ह्याची कॅल्क्युलेट झालेली व्हॅल्यू या मिड वरती स्टोअर होईल, आणि मिड वरती व्हॅल्यू स्टोअर होईल म्हणजे या मिड नावाचा व्हेरिएबल आपल्याला डिक्लेअर करावा लागेल. मग मिड नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर केला. पहा मित्रांनो, 3 स्टेप्स तर आपल्या झाल्या. 3, 4, 5 स्टेप आपल्या झाल्या. 5 स्टेप. पहिल्यांदा काय केलं आपण, n वरती व्हॅल्यू घेतली, त्यानंतर ऍरे इन्सर्ट करून घेतला, त्यानंतर बबल सॉर्टचं लॉजिक इम्प्लिमेंट केलं, त्यानंतर की व्हॅल्यू घेतली, आणि त्यानंतर अप्पर इंडेक्स, लोअर इंडेक्स आणि मिड फाइंड आउट केलं, MID. समजलं. आता मित्रांनो वाईल लूप लावणार मी, वाईल लूप, कारण की मला फाइंड आउट करायचंय. पहा मित्रांनो, प्रोग्राम तुमचा 40, 50, 60 लाईनीचा प्रोग्राम आहे. हा किती मोठा प्रोग्राम आहे बघा. हा प्रोग्राम 6 मार्काच्या खाली तर येऊ शकत नाही. MSBTच्या एक्झाम मध्ये 6 मार्कला कंपल्सरी आला तर येईल, नाहीतर 6 मार्काच्या खाली येऊ शकत नाही. कारण की प्रोग्रामच लिहिण्यामध्ये तुमचा खूप टाइम जाईल, म्हणून 6 मार्कालाच हा प्रोग्राम येऊ शकतो. किंवा ह्याचं एक्झाम्पल जरी आलं तरी 6 मार्कालाच येईल. आता व्हाईल लूप लावतो मी. व्हाईल लूप मध्ये कंडिशन देणार मी. पहिली कंडिशन देणार, इथं 2 कंडिशन द्यायच्या. जर त्या दोन्ही कंडिशन ट्रू असल्या
तरच आपल्याला पुढे जायचे. मग मित्रांनो असं आपल्याला एक लॉजिकल ऑपरेटर पाहिजे, जेव्हा जे काही काय करतं, दोन्ही कंडिशन ट्रू असल्या तरच तो लूप एक्झिक्यूट करतो. दोन्ही कंडिशन जर ट्रू असत्या तरच तो हा लूप एक्झिक्यूट करतो, व्हाईल लूप. मग मित्रांनो तसं ऑपरेटर आहे का आपल्याकडे कोणतं? हो, अँड ऑपरेटर्स आहेत. हे लॉजिकल अँड, याला लॉजिकल अँड असं म्हणतात मित्रांनो, लॉजिकल अँड. मग लॉजिकल अँडचा अर्थ काय आहे? लॉजिकल अँडच्या इकडची पण कंडिशन म्हणजे लेफ्ट साईडची पण कंडिशन आणि राईट साईडची पण कंडिशन दोन्ही ट्रू झाल्यावरच हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार. दोन्हीपैकी एक जरी फॉल्स झाली तर एक्झिक्यूट होणार का? नाही. हा लॉजिकल अँडचा यूज आहे. मित्रांनो पहिली कंडिशन आपण काय देणार, की एलिमेंट तुमचा जर नॉट इक्वल टू असेल कुणापेक्षा? मिडपेक्षा. जर की एलिमेंट जर तुमचा नॉट इक्वल टू असेल मिडपेक्षा तरच तुम्ही या व्हाईल लूप मध्ये या. आणि तुमचा आय ची व्हॅल्यू ही लेस दॅन असली किंवा इक्वल टू असली, जे पेक्षा आय ची व्हॅल्यू लेस दॅन किंवा इक्वल टू असली, तर तुमचा हा लूप एक्झिक्यूट होणार. म्हणजे समजत आहे का मित्रांनो मी काय म्हणत आहे? एकतर ही कंडिशन लेफ्ट साईडची कंडिशन आणि ही एक कंडिशन, दोन्ही पण कंडिशन जर आपल्या ट्रू झाल्या तरच आपला व्हाईल लूप एक्झिक्यूट होईल. दोन्हीपैकी एकच कंडिशन ट्रू झाली, सपोज ही कंडिशन ट्रू झाली, ही कंडिशन फॉल्स झाली, तर आपला व्हाईल लूप एक्झिक्यूट होईल का? नाही. म्हणजे दोन्ही पण कंडिशन आपल्याला ट्रू व्हायचे आहेत. कळलं? आता ह्याच्यामध्ये मी लिहून दाखवतो, पुन्हा याला एक्सप्लेन करून सांगतो. वरचं सगळं तुम्हाला कळलं? इथपर्यंत तुम्हाला कळलंय काय झालेलं आहे? आता हेच आधी मी सगळं लॉजिक लिहून टाकतो बायनरी सर्चचं आणि त्यानंतर मी तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करतो. त्यानंतर याच्यामध्ये इफ कंडिशन एक लिहिणार मी. आता या इफ कंडिशन मध्ये मी चेक करणार इफ कंडिशन मध्ये मी हे करणार की एलिमेंट जर माझा ह्या कंडिशन थ्रू मला काय समजेल की एलिमेंट नॉट इक्वल टू आहे मिडपेक्षा, म्हणजे मिड आणि की एलिमेंट मॅच झाले नाहीत तर आपल्याला काय करावं लागणार? पुढे फाइंड आउट करावं लागणार. म्हणजे दुसऱ्या स्टेपमध्ये कुण्या ॲरे मध्ये हुडकायचं आपल्याला, एक तर राईट साईडच्या ॲरे मध्ये हुडकायचे किंवा लेफ्ट साईडच्या ॲरे मध्ये हुडकायचे, हे फाइंड आउट करायचे. मी काय करतो मित्रांनो, एक साईडला तुम्हाला एक पॅनल उघडितो जेणेकरून तुम्हाला एक्झाम्पल बी दिसावं सोबतच. तर चला तर मी साईडला पॅनल उघडितो. हे पहा फ्रेंड्स, मी तुमच्या साईडला एक पॅनल उघडलेला आहे. आता ह्याच्या थ्रू तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. आता मित्रांनो जर माझी मिड हा नॉट इक्वल टू असेल की एलिमेंट सोबत, म्हणजे हा की एलिमेंट सोबत म्हणजे 29 सोबत जर नॉट इक्वल टू असेल म्हणजे इक्वल टू नसेल, तर आपल्याला पुढची स्टेप काय परफॉर्म करायची की आपल्याला ह्या समोरच्या पार्टमध्ये हुडकायचं आहे. कुण्या पार्टमध्ये? या पार्टमध्ये. हे पहा नॉट इक्वल टू आहे का नाही हे झालं, हे चेक झालं. म्हणजे हे 29 ही व्हॅल्यू 11 सोबत मॅच केली जाते का? हे पहा, हे केली जाते का? म्हणजे नॉट इक्वल टू आहे. मग त्यानंतर एक कंडिशन चेक होणार की ही की एलिमेंट हा मोठा आहे का ए ऑफ मिडपेक्षा, म्हणजे मिडपेक्षा की एलिमेंट मोठा आहे का हे चेक करायचं आपल्याला. मिडपेक्षा की एलिमेंट तुमचा मोठा आहे का हे चेक करायचे, ए ऑफ मिडपेक्षा. मग मित्रांनो इथं मिड नाही, इथं ए ऑफ मिड लिहा, कारण की मिडच्या व्हॅल्यू सोबत कम्पेअर करायचे आपल्याला. मग ए ऑफ मिड म्हणजे ॲरे मधली मिडची व्हॅल्यू या कीच्या व्हॅल्यू सोबत कम्पेअर होत आहे. नुसतं मिड कम्पेअर केलं तर मग कोणती व्हॅल्यू कम्पेअर होईल तुमची? इथं जर तुम्ही नुसतं मिड लिहिलं तर कोणती व्हॅल्यू कम्पेअर होईल तुमची? इंडेक्स व्हॅल्यू. मिडची इंडेक्स व्हॅल्यू काय आहे? 3. मग इथं 3 कम्पेअर होईल कुणासोबत? या की एलिमेंट सोबत 29 सोबत. पण आपल्याला 3 कम्पेअर करायचं का 29 सोबत? नाही. आपल्याला काय कम्पेअर करायचं? मिडची व्हॅल्यू काय? 11 कम्पेअर करायचे. मग इथं आपल्याला ए ऑफ मिड असं लिहावं लागेल. मिडला तुम्हाला ब्रॅकेटमध्ये द्यावं लागेल. मग आता तुमची ही कंडिशन बरोबर राहील. आता मित्रांनो त्यानंतर ही कंडिशन पहिली चेक झाली. मग जर मिड आणि की एलिमेंटची व्हॅल्यू जर मॅच नाही झाली तर काय करायचे? त्यानंतर आपल्याला कंडिशन चेक करायची. इफ, त्यानंतर कंडिशन लावली इफ नावाची कंडिशन. हे पहा इफ नावाची कंडिशन लावली आणि की एलिमेंट हा मोठा आहे का मिडपेक्षा हे चेक केलं. मग की एलिमेंट की एलिमेंट हा ग्रेटर आहे का ए ऑफ मिडपेक्षा. जर मित्रांनो की एलिमेंट हा ग्रेटर असेल ए ऑफ मिडपेक्षा तर आपल्याला काय करायचं आहे?
जर की एलिमेंट मोठा असेल ए ऑफ मिड पेक्षा तर कुठल्या भागात आपल्याला सर्च करायचं असतंय? राईट साईडला, राईट साईडला, राईट साईडला. आणि जर छोटा असेल तर लेफ्ट साईडला. मित्रांनो आता की एलिमेंट मोठा आहे, असं की एलिमेंट 29 आहे आणि मिडचं ए ऑफ मिडची व्हॅल्यू काय आहे? 11. की एलिमेंट 29, ए ऑफ मिडची व्हॅल्यू 11. मग मित्रांनो 29 हा मोठा आहे का मिड पेक्षा? 11 पेक्षा? तर हो, कंडिशन काय निघली? ट्रू. कंडिशन ट्रू निघल्यावर मग काय करतो आपण? ह्या राईट साइड मध्ये हुडकतो, राईट साइड मध्ये एलिमेंट हुडकतो. मग मित्रांनो लोअर इंडेक्सला आपल्याला मिड प्लस वन करावं लागेल, कारण की लोअर इंडेक्स या 4 वरती येतो. मग मिड प्लस वन म्हणल्यावर लोअर इंडेक्स या 4 वरती येईल. मग ह्या 4 पासून ते 7 पर्यंत अपर इंडेक्स तेच राहील. अपर इंडेक्सला चेंज करायची गरज आहे का? नाही. मग तुमचा लोअर इंडेक्स काय आहे? आय आहे. मग आय जर ही कंडिशन ट्रू असेल, कोणती? जर हा जर मोठा असेल याच्यापेक्षा, तर मग तुमचा आय काय करावं लागेल आपल्याला? मिड प्लस वन, मिड प्लस वन करावं लागेल. मिड प्लस वन म्हणजे मिडची व्हॅल्यू काय आहे? 3. 3 प्लस वन म्हणजे 4 होऊन जाईल तुमचा. कळलं? मी इथं ए ऑफ मिड प्लस वन कामून केलं नाही, असं ए ऑफ मिड प्लस वन कामून केलं नाही, असं ह्याला ब्रॅकेटमध्ये ठेवून कामून केलं नाही. कारण की मित्रांनो मला ए ऑफ मिडची व्हॅल्यू प्लस वन नाही पाहिजे होती. म्हणजे मला 11 प्लस वन 12 नाही पाहिजे होते या आय वरती. ह्याचा अर्थ काय आहे? 11 प्लस वन 12 असं येऊन जाईल. ए ऑफ मिडची व्हॅल्यू काय? 11 प्लस वन 12. आणि नुसत्या मिडची व्हॅल्यू काय आहे? इंडेक्स व्हॅल्यू. नुसत्या मिडची व्हॅल्यू म्हणजे इंडेक्स व्हॅल्यू 3. 3 प्लस वन 4 म्हणजे आयची व्हॅल्यू काय झाली? 4 झाली. आयची व्हॅल्यू 4 होणार. समजलं? इथं पहा लोअर इंडेक्सची व्हॅल्यू 4 होत आहे. इथं पहा, इथं 3 प्लस वन 4. त्यानंतर दुसरं इटरेशन. मग ही कंडिशन तुमची चेक झाली. त्यानंतर दुसरं इंडेशन, दुसरी स्टेप परफॉर्म होणार. मग दुसरी स्टेपसाठी हे हे तुमचं जेव्हा कंडिशन ट्रू झाली तेव्हा हे एक्झिक्यूट होणार. आणि कंडिशन फॉल्स झाल्यावर काय एक्झिक्यूट होणार? म्हणजे एल्स ब्लॉक बी तुम्हाला लावावं लागणार. एल्स एल्स मध्ये तुमचं काय होणार? जर मित्रांनो कंडिशन फॉल्स झाली म्हणजे काय होणार? की एलिमेंट छोटा निघणार मिड पेक्षा. जर ही कंडिशन फॉल्स झाली तर की एलिमेंट छोटा निघल्या मग जे इज इक्वल टू मिड मायनस वन करावं लागणार. मिड मायनस वन. सपोज आता ही कंडिशन सांगत आहे, जे मिड मायनस वन करावं लागणार जेव्हा मित्रांनो की एलिमेंट तुमचा 3 असेल. की एलिमेंट तुमचा 3 असेल आणि त्यानंतर मिडला तुम्हाला ह्या पार्टमध्ये तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल. कुण्या पार्टमध्ये? ह्या पार्टमध्ये तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल. कारण की एलिमेंट हा मिड पेक्षा छोटा आहे म्हणून या पार्टमध्ये फाइंड आउट करायचं असेल. त्या ठिकाणी त्याच टाइमला हा पार्ट इग्नोर करायचा आणि अप्पर इंडेक्सला मिड मायनस वन वरती घेऊन यायचं. मिड मायनस वन म्हणजे 3 मायनस वन म्हणजे 2. अप्पर इंडेक्स काय होईल? 2. समजलं? कळालं? कवा मायनस वरती घेऊन यायचं आणि कवा प्लस वरती घेऊन यायचंय याला क्लोज करायचं. आता मित्रांनो एवढा सगळा आटापिटा आपण कशासाठी करत आहोत? एलिमेंट जर फाइंड झाला, एलिमेंट जर या ॲरे मध्ये फाइंड झाला तर आपल्याला एलिमेंट इज फाउंड. फक्त एका वाक्यासाठी आपण एवढा आटापिटा करीत आहोत. आणि एलिमेंट जर नाही फाइंड आउट झाला तर त्या ॲरे मध्ये तर एलिमेंट इज नॉट फाउंड असं आउटपुटला यायला पाहिजे. मग मित्रांनो त्यासाठी आणखीन एक कंडिशन लावणार मी बाहेर. हे तर झाली तुमची जर हा वाईल लूप तर झाला तुमचा कशासाठी? जर की एलिमेंट नॉट इक्वल टू असेल मिड पेक्षा. जर की एलिमेंट नॉट इक्वल टू असेल मिड पेक्षा तेव्हा स्टेप परफॉर्म करायचा. सपोज तिसऱ्या स्टेप मध्ये इथं पहा, तिसऱ्या स्टेप मध्ये की एलिमेंटची व्हॅल्यू काय आहे? 29 आणि मिडची व्हॅल्यू काय आहे? 29. जेव्हा दोन्ही व्हॅल्यू तुमच्या सेम होत्या तेव्हा तुमचा एलिमेंट इज फाउंड असा आउटपुट स्क्रीनला मेसेज यायला पाहिजे. मग की एलिमेंट नॉट इक्वल टू असेल, ही कंडिशन जर फॉल्स झाली तर मग काय होणार? की एलिमेंट नॉट इक्वल टू असेल मिडपेक्षा म्हणजेच की एलिमेंट इक्वल टू असेल मिडपेक्षा. म्हणजे जर ही कंडिशन, आता मी तुम्हाला कसं सांगू, ही कंडिशन जर ट्रू झाली तरच हे एक्झिक्यूट होणार हे तुम्हाला माहिती. आणि ही कंडिशन कधी ट्रू होत आहे? जर की एलिमेंट आणि मिडची व्हॅल्यू मॅच नाही झाली तर कंडिशन ट्रू होत आहे. आणि जर की एलिमेंट आणि मिडची व्हॅल्यू मॅच झाली तर ही कंडिशन फॉल्स होणार. कंडिशन फॉल्स झाल्यावर एलिमेंट इज फाउंड असा आउटपुट स्क्रीनला मेसेज यायला पाहिजे आपल्याला. कारण की कीची व्हॅल्यू आणि मिडची व्हॅल्यू सेम असली तरच ही कंडिशन फॉल्स होणार. समजलं? मग यासाठी आपल्याला आणखीन एक कंडिशन लावावं लागणार. इफ, मग यामध्ये काय करू आपण? आय हा लेस दॅन इक्वल टू असला पाहिजे जे पेक्षा. तर ही कंडिशन का म्हणून लावली मी इकडं? आयची व्हॅल्यू सांगा मला. आयची व्हॅल्यू सांगा मला या तिसऱ्या स्टेपमध्ये. कारण की तिसऱ्या स्टेपमध्येच मॅच होत आहे 29 आणि हे की व्हॅल्यू 29. तिसऱ्या स्टेपमध्ये आयची व्हॅल्यू काय आहे? 6. तिसऱ्या स्टेपमध्ये आयची व्हॅल्यू काय आहे? 6. आयची व्हॅल्यू 6 आहे.
जे ची व्हॅल्यू काय आहे, जे ची व्हॅल्यू काय आहे 7. हे पहा, जे ची व्हॅल्यू 7 म्हणजेच तुमचा अप्पर इंडेक्स, आय म्हणजेच तुमचा लोअर इंडेक्स. मित्रांनो मला सांगा, आय ची व्हॅल्यू तुमची 6 हा लेस दॅन आहे का किंवा इक्वल टू आहे का जे पेक्षा? तर ही कंडिशन काय होत आहे, ट्रू. मग ही कंडिशन ट्रू झाल्यावर तुमची काय होणार, तुमचं एलिमेंट इज फाउंड असा आउटपुट स्क्रीनला मेसेज येणार. मग ह्याच्यावरती टाका तुमचा एलिमेंट इज फाउंड, प्रिंट एफ करा, प्रिंट एफ करा आणि यामध्ये तुमचा एक मेसेज टाका डबल कोटेशन मध्ये /n देऊन, एलिमेंट इज फाउंड असा आउटपुट स्क्रीनला मेसेज टाका. समजलं? आणि जर ही कंडिशन फॉल्स झाली, म्हणजेच ही कंडिशन जर फॉल्स झाली तर एलिमेंट इज नॉट फाउंड, म्हणजेच आय ची व्हॅल्यू 7 पेक्षा जास्त निघाली, म्हणजे आय ची व्हॅल्यू 8 निघाली, आय ची व्हॅल्यू 8 निघाली, तर मग काय होणार, आपला एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होणार. एल्स, मग एल्स ब्लॉक टाका. एल्स ब्लॉक मध्ये एलिमेंट इज नॉट फाउंड. जर मित्रांनो ही व्हॅल्यूनी या व्हॅल्यूला क्रॉस केलं, म्हणजे या 6 नी या 7 ला क्रॉस केलं आणि आपला एलिमेंट फाइंड आउटच नाही झाला, तर मग काय होणार, आपलं एलिमेंट इज नॉट फाउंड असा आउटपुट स्क्रीनला मेसेज येणार. समजत आहे मी काय बोलत आहे? एलिमेंट इज नॉट फाउंड, कळालं? आता मित्रांनो हा झाला तुमचा बायनरी सर्चचा प्रोग्राम. आता इथं किती स्टेप्स परफॉर्म झाल्या तुमच्या, मला सांगा, इथं किती स्टेप्स तुमच्या परफॉर्म झाल्या? पहिली स्टेप तर तुमची एन, दुसरी स्टेप एन ला घेण्याची, पहिली स्टेप. दुसरी स्टेप ॲरे इन्सर्ट करून घेण्याची. तिसरी स्टेप तुमच्या बबल सॉर्टची. चौथी स्टेप मिड कॅल्क्युलेट करण्याची आय जी. आणि पाचवी स्टेप तुमची बायनरी सर्च चं लॉजिक इम्प्लिमेंट करण्याची. सहावी स्टेप तो बायनरी सर्च मध्ये तो एलिमेंट फाउंड झाला तर एलिमेंट इज फाउंड, आणि नाही झाला तर एलिमेंट इज नॉट फाउंड. काय होत आहे, मिड कम्पेअर होत आहे कुणासोबत, की एलिमेंट सोबत. किंवा जर मिड जर जास्ती निघाल तर राईट साईडला सर्चिंग होत आहे, आणि मिड जर कमी निघाल तर लेफ्ट साईडला सर्चिंग होत आहे. कळलं? समजलं इथे काय होत आहे? 5-6 स्टेप मध्ये आन्सर आहे तुमचं, आणि खूप मोठा असा प्रोग्राम झालेला आहे. एकदम मोठा असा 50 ते 60 लाईनचा प्रोग्राम आपला हा झालेला आहे. समजलं? एक लाईन टू लाईन मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे, स्टेप वाईज तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. आता मित्रांनो आपला सर्व प्रोग्राम झाला. आता आपली एक गोष्ट राहिली फक्त. आता प्रत्येक बारी जो मिड कॅल्क्युलेट करतो, म्हणजे स्टेप 1 साठी जो मिड कॅल्क्युलेट केला आपण, इथं पहा स्टेप 1 साठी मिड कॅल्क्युलेट करतो, मिडची व्हॅल्यू चेंज करतो. स्टेप 2 साठी मिडची व्हॅल्यू चेंज करतो. स्टेप 3 साठी मिडची व्हॅल्यू चेंज करतो. तर ती मिडची व्हॅल्यू प्रत्येक बारी चेंज करण्यासाठी जेव्हा आपण इकडल्या पार्टमध्ये ॲरेच्या या पार्टमध्ये हुडकाय जातो, ॲरेच्या या पार्टमध्ये फाइंड आउट करायला जातो, तेव्हा मिडची व्हॅल्यू परत चेंज होती. म्हणजे लोअर इंडेक्स प्लस अप्पर इंडेक्स डिवाइड बाय 2. मग मिडची व्हॅल्यू काय येईल, 5. मग मिडची व्हॅल्यू प्रत्येक बारीस चेंज होत आहे. मग मिडची व्हॅल्यू चेंज करण्यासाठी जेव्हा आपला हे ऑपरेशन परफॉर्म होत आहे, तेव्हा मला इथं मिडची व्हॅल्यू चेंज करायची आहे. मिडची व्हॅल्यू मला इथं चेंज करायची आहे. मग मिडची व्हॅल्यू मी चेंज करणार मित्रांनो. मिड काय आहे तुमचा, आता मिड परत कॅल्क्युलेट करावं लागेल ना. स्टेप 2 साठी मिड वेगळा, स्टेप 1 साठी मिड वेगळा, आणि स्टेप 3 साठी मिड वेगळा. प्रत्येक बारीस मिड तुमचा वेगवेगळा कॅल्क्युलेट होणार, कारण की प्रत्येक बारीस आयची आणि जेची व्हॅल्यू बदलत आहे. आयची आणि जेची व्हॅल्यू बदलत आहे, म्हणून प्रत्येक बारीस तुमचा मिड वेगळा वेगळा येत आहे. आय प्लस जे डिवाइड बाय 2 ही आहे तुमची मिडची व्हॅल्यू. मित्रांनो मिडच्या व्हॅल्यूला मी कुठं केलं, एल्सच्या खाली, एल्सच्या नंतर, कारण की आय आणि जे चेंज झाली तर इथं चेंज होणार, आणि त्यानंतर मला मिड कॅल्क्युलेट करायचे. समजलं? मित्रांनो आता आपला प्रोग्राम पूर्णपणे झाला. आता मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, हा ॲरे एलिमेंट्स, कोणते हे ॲरे एलिमेंट्स आपल्याला टाकून बघायचे कुठं, या ॲरेमध्ये. मग मी जेव्हा हे प्रोग्राम रन करेन तेव्हा पहा मित्रांनो ही ॲरे एलिमेंट्स मला टाकून बघायचे. आता मी काय करणार, काउंट करणार किती मला साईज एंटर करायची या ॲरेची.
हाच क्वेश्चन मी टाईप करणार, कारण की मी युजर आहे. सपोज मी युजर आहे, मी हा ॲरे एलिमेंट मी टाकणार. मग हे 1 2 3 4 5 6 7 8 टोटल 8 एलिमेंट्स आहेत. 8 एलिमेंट्स आहेत म्हणून यांची व्हॅल्यू काय देणार मी 8. ॲरेचं साईज मी 8 दिलं. त्यानंतर मी ॲरे एलिमेंट्स एंटर करायचे. मग मला मी हेच ॲरे एलिमेंट्स एंटर करणार. म्हणजे पहिला एलिमेंट काय आहे 11, त्यानंतर काय आहे 5, त्यानंतर 21, त्यानंतर 3, त्यानंतर 29, त्यानंतर 17, त्यानंतर 2, त्यानंतर 43, असे टोटल सगळे एलिमेंट एंटर केले. आता मित्रांनो मी एंटर दाबल्यावर मला की एलिमेंट विचारत आहे. की एलिमेंट बायनरी सर्च मध्ये की एलिमेंट विचारला जातो. की एलिमेंट एंटर करा म्हणून कोणाला, युजरला. मग मित्रांनो की एलिमेंट मी टाकतो 17 टाकतो. की एलिमेंट मी 17 टाकतो. सपोज की एलिमेंट मी 17 केलं तर मित्रांनो मला आउटपुट स्क्रीनला काय यायला पाहिजे, एलिमेंट इज फाउंड असा आउटपुट स्क्रीनला मेसेज यायला पाहिजे. तर मी जेव्हा एंटर करतो तेव्हा पहा मित्रांनो मला एलिमेंट इज फाउंड असा आउटपुट स्क्रीनला मेसेज येत आहे. म्हणजे हा 17 एलिमेंट या ॲरे मध्ये प्रेझेंट आहे. हे पहा या ॲरे मध्ये 17 एलिमेंट प्रेझेंट आहे असं सांगत आहे. आता मित्रांनो मी काय करतो, परत रन करतो याला, या प्रोग्रामला मी काय करतो परत रन करतो. परत रन केला मग मी काय करतो याच्यावरती ॲरे एलिमेंट्स टाकतो. परत सेम हाच ॲरे टाकतो 11, त्यानंतर 5, त्यानंतर 21, त्यानंतर 3, त्यानंतर 29, त्यानंतर 17, त्यानंतर 2, त्यानंतर 43. आता मित्रांनो मी असा एलिमेंट टाकतो जी की या ॲरे मध्ये प्रेझेंट नाही. म्हणजे किती 50 एलिमेंट टाकतो. 50 म्हणजे 50 नंबर टाकतो. 50 एलिमेंट 50 टाकतो. आता हा 50 एलिमेंट या ॲरे मध्ये प्रेझेंट नाही. मग मित्रांनो मला आउटपुट स्क्रीनला काय यायला पाहिजे, एलिमेंट इज नॉट फाउंड. म्हणजे हा 50 एलिमेंट मला सर्च करायचा या ॲरे मध्ये. मग एलिमेंट जर असेल त्या ॲरे मध्ये तरच मला तो एलिमेंट इज फाउंड देणार, नाहीतर तो मला काय देणार, एलिमेंट इज नॉट फाउंड. मग मित्रांनो मी जेव्हा एंटर दाबेन तर मला आउटपुट स्क्रीनला एलिमेंट इज नॉट फाउंड असे येणार, कारण की 50 एलिमेंट हा या ॲरे मध्ये प्रेझेंट नाही आहे. समजलं, बायनरी सर्चचा प्रोग्राम समजला. आता मित्रांनो तुम्ही म्हणता इथं शॉर्टिंग कुठे परफॉर्म झाली. मित्रांनो जर बायनरी सर्च वरती शॉर्टिंग परफॉर्म झाली नसती तर आपल्याला एक एक्युरेट रिझल्ट आला असता का नाही. मग इथं शॉर्टिंग परफॉर्म झाली का नाही हे जर चेक करायचं असेल तुम्हाला, सॉर्टिंग परफॉर्म झाली का नाही हे चेक करायचं असेल तर सॉर्टिंगचा ॲरे डिस्प्ले करून टाकायचं. इथं काय करायचं, ह्याच्या खाली सॉर्टिंगचा ॲरे डिस्प्ले करून टाकायचा. सॉर्टिंगचा ॲरे कसा डिस्प्ले करतेत, ॲरे एलिमेंट्स असं टाकतो मी, ॲरे एलिमेंट्स. त्यानंतर इथं डिस्प्ले करताना तुम्हाला प्रिंट एफ लिहावं लागेल. प्रिंट एफ डिस्प्ले करताना तुम्हाला ही असं करायची गरज नाही. आता मी इथं डिस्प्ले करायला जर लागलो तर मला ॲरे डिस्प्ले होऊन जाईल तुमचा ॲरे. /t लावतो इथं आणि इकडं /n लावतो, कारण की नेक्स्ट लाईनला यावं. /n नाही तर इथं /n लावतो /n. आता पहा मित्रांनो, आता जर मी एंटर केला तर मला शॉर्टेड ॲरे बी भेटल. म्हणजे याचा शॉर्टेड ॲरे आता 11, 5, 21, 3, 9, 29, 17, 2, 43 हे एलिमेंट एंटर केले की मला हा ॲरे भेटल. मग ह्या ॲरेवरतीच आपला बायनरी सर्च परफॉर्म होत आहे बॅकग्राऊंड मध्ये. कळालं. मी आता हे एलिमेंट तुम्हाला एंटर करून दाखवतो. साईज काय 8. परत ते एलिमेंट्स एंटर करतो मी 5, 21, 3, 29, 17, 2, 43. आता मी एंटर दाबलं तर मला काय भेटेल मित्रांनो, सॉर्टेड ॲरे भेटेल. हे पहा सॉर्टेड ॲरे. हे पहा मी ह्याला मोठं करतो. नाही मोठं करायची गरज नाही, तुम्हाला दिसत असेल. हे पहा सॉर्टेड ॲरे. पहिला एलिमेंट काय आहे 2, दुसरा एलिमेंट काय आहे 3, त्यानंतर काय आहे 5, 11, 17, 21, त्यानंतर तुमचा 21च्या नंतर 29 आणि त्यानंतर 43 आहे. इथं जागा नाही म्हणून दिसत आहे तसं. इथं पहा, आता बघा, इथं पहा आता राईट दिसत असेल. त्यानंतर 29 आणि त्यानंतर 43 असं आहे ती. कळालं. ॲरे एलिमेंट शॉर्ट झाली. कामून बबल शॉर्टचं लॉजिक लावले ना तिथं. ॲरे एलिमेंट्स हे शॉर्ट झाले. हे एलिमेंट मी एंटर केले, मग हे एलिमेंट इथं शॉर्ट झाले. मग शॉर्ट झालेले एलिमेंट बरोबर आहेत का चेक करा. 2 हे पहा 2, 3, 5, 11, 17, 21, 29, 43. 2, 3, 5, 11, 17, 29, 23.
29 21 29 43 एलिमेंट्स आहेत का बरोबर? हे पहा, इथं बी तेच एलिमेंट्स आहेत, कारण की याला आपण आधी याला आपण आधी शॉर्ट केलेलं असतंय. मग याच्यावरतीच बायनरी सर्च परफॉर्म होती. अनशॉर्टेड ॲरेवरती होती का? नाही. मग मित्रांनो त्यानंतर मी की एलिमेंट टाकायचा. की एलिमेंट मी टाकला 29. एंटर दाबला, एलिमेंट इज फाउंड येणार. कस काय एलिमेंट फाउंड? कारण की या ॲरेमध्ये तो एलिमेंट प्रेझेंट आहे म्हणून एलिमेंट इज फाउंड येणार. मग मित्रांनो तुम्ही एक्झाम मध्ये तुमच्या एक्झाम मध्ये, आता मी याला रिमूव्ह करतो, याला काढतो. आता तुमचं एक्झाम मध्ये तुमचं हे कोणतं महत्वाचं आहे सांगतो. इथून हे तुमचं एक्झामिनर एवढं लॉजिक तुमचं चेक करते, आणि जर तो एक्झामिनर शहाणा असेल तर तो हे पण लॉजिक चेक करते. म्हणजे तुम्हाला जर बायनरी सर्च तुम्हाला परफॉर्म करायचा असेल तर कंपल्सरी तुमचा प्रोग्राम हे कंपल्सरी एवढा प्रोग्राम तुमचा आलाच पाहिजे. फक्त ह्याच्यातलं जर तुम्ही इग्नोर करायचं जसं झालं तर हे इग्नोर करू शकता. काय? ॲरेला डिस्प्ले करायचं, शॉर्टेड ॲरे डिस्प्ले करायचा, इग्नोर करू शकता. डिस्प्ले केला तरी चालेल आणि इग्नोर केलं तरी चालेल त्याला. म्हणजे एवढा प्रोग्राम तुम्हाला कंपल्सरी हे करावंच लागेल, एक्झाम मध्ये लिहावंच लागेल. समजलं? जर तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल, प्रोग्राम समजला असेल स्टेप बाय स्टेप, तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. आणि आपण आपला शब्द पाळला किंवा बायनरी सर्च आपण त्याचा प्रोग्राम घेतला, मी बायनरी सर्चचा प्रोग्राम घेतला जसं की मी म्हणलं होतं तुम्हाला. आता मित्रांनो तुम्हाला बायनरी सर्चचा प्रोग्राम समजायला जास्ती वेळ लागला नसेल. का म्हणून? कारण की मी तुम्हाला आधी काय सांगितलं, लिनियर सर्च सांगितलं, त्यामध्ये बी तुम्हाला हे सांगितलं ॲरे कसा इन्सर्ट करून घेतात, फ्लॅग कसा सेट करायचा, त्यानंतर इफ फॉर लूप तुम्हाला समजले, त्यानंतर बबल शॉर्टचं लॉजिक तुम्हाला समजलं, त्यानंतर मी हे तुम्हाला बायनरी सर्च समजला. आता एक एक गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या तर तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होत्या. समजलं? जर आपल्या चॅनल वरती लेक्चर समजत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.